श्रोतेहो, समर्थांचे मोहोळहून अक्कलकोटास आगमन व अक्कलकोटातील त्यांचे वास्तव्य हे आज आपण बघणार आहोत. जवळजवळ 5 वर्षांच्या वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थांनी मोहोळ सोडले. सोलापूरस येऊन ते अधूनमधून रामभाऊ गुर्जर यांच्या घरी राहत असत. एके दिवशी दत्त मंदिरात ते बसले असता अनेक मंडळी दर्शनास आली. त्यात चिंतोपंत टोळ नावाचे एक गृहस्थ होते. समर्थांना पाहताच हे कोणी सिद्धपुरुष असावेत असे त्यांच्या मनात आले. लगेचच महाराज म्हणाले, आम्ही सिद्धपुरुष असो की कोणी असो, तुला काय करायचे आहे, तू आपल्या वाटेने परत जा. हे शब्द ऐकून चिंतोपंतास वाटले की हे कोणीतरी मनकवडे असावेत. पण महाराजांनी लगेच त्यांच्या मनातील विचारांना उत्तर दिले की आम्ही मनकवडे असो की आणखीन कोणी असो, तू आपल्या वाटेने परत जा. सद्गुरूंच्या अंतरसाक्षीत्वाची प्रचिती पटताच चिंतोपंतांनी त्यांचे चरणकमलावर लोटांगण घेतले. त्यांना आपल्या घरी नेऊन एकनिष्ठपणे त्यांची सेवा करायला सुरुवात केली. एकदा काय झाले, एका गृहस्थाने चिंतोपंतांच्या मनात किंतु निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते गृहस्थ त्यांना म्हणाले की महाराज वाटेल त्यांच्या घरी जाऊन भोजन करतात. मनात अशा रीतीने विकल्प निर्माण झाल्याने एकदा जेवणाच्या वेळी समर्थांचे पान दुसऱ्या पंक्तीत मांडण्याचे त्यांनी ठरवले. तुझ्या मनात विकल्प निर्माण झाला आहे, आम्ही तुझ्याकडे जेवित नाही असे सांगत महाराज उठून चालते झाले. आणि तेव्हा चिंतोपंतांना आपली चूक लक्षात येऊन अनन्य भावाने ते सद्गुरूंना शरण गेले. सुमारे 1 वर्षानंतर अशाच एका प्रसंगी महाराज चिंतोपंतांच्या घरी आले असता त्यांना स्नान वगैरे घालून भोजनाची विनंती केली. पण महाराज जेवण काही करेनात. चिंतोपंतांचे चिरंजीव विष्णुपंत कलेक्टर कचेरीत नोकरीस होते व त्यांना बरोबर 10 वाजता कचेरीत जावे लागे. समर्थ काही जेवेनात, त्यामुळे त्यांनाही उशीर होऊ लागला. तेव्हा वडिलांनी मुलास जेवण करून नेण्यास सांगितले. पण तोही मोठा स्वामी भक्त होता. महाराजांच्या आधी जेवणे त्यालाही प्रशस्त वाटेना. 11 वाजता महाराज जेवायस बसले. त्यानंतर जेवण उरकून कचेरीस जाणेस विष्णुपंतांना उशीर झाला व हेडक्लार्कची त्याबद्दल ते क्षमा मागू लागले. तोच हेडक्लार्क म्हणाला, तुमची तर सही बरोबर 10 वाजता झाली आहे की, मग उशीर कसे म्हणता? या अघटित घटनेचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. चिंतोपंत टोळ यांनी लवकरच पेन्शन घेतली. पण त्यांना शहाजीराजे भोसले यांनी आपल्या संस्थानात कारभाराच्या जागेवर बोलावल्याने अक्कलकोटी जाण्याचा बेत त्यांनी ठरवला. श्री स्वामी समर्थ अधूनमधून त्यांच्या घरी जात असत. आपणाबरोबरही तेही यावेत असे चिंतोपंतांना वाटल्यावरून त्यांनी समर्थांना त्याप्रमाणे विनंतीपूर्वक आग्रह केला. महाराज चटकन तेव्हा म्हणाले, अक्कलकोटास उन्हाळा आहे, तेव्हा मी काही येत नाही. चिंतोपंतांनी पुन्हा प्रश्न केला, तर महाराज आपण केव्हा याल? महाराज म्हणाले, पाऊस पडल्यावर येऊ. टोळ नाईलाजाने श्री समर्थांची आज्ञा घेऊन अक्कलकोटास गेले. शहाजीराजे भोसले यांचा अंतकाळ जवळ आला होता आणि याच अर्थाने श्री स्वामी समर्थांच्या बोलण्यात उन्हाळ्याचा उल्लेख असावा. शहाजीराजे निवर्तले आणि त्यासाठी दीपावली होऊन गेल्यावरही पाऊस पडून पिके आली. शहाजीराजांच्या नंतर श्रीमंत मालोजी राजे गादीवर बसले. इसवी सन 1856च्या सुमारास चिंतोपंत टोळ यांनी समर्थांना पुन्हा दुसऱ्या वेळी अक्कलकोटी येण्याचा आग्रह केला व महाराजही यावयास तयार झाले. चिंतोपंत समर्थांच्या समवेत घोड्यावरून अक्कलकोटी यायला निघाले. पण चिंतोपंतांना सोलापूरच्या कलेक्टरचे वाटेतच तातडीचे बोलावणे आले. तेव्हा चिंतोपंतांना परत जाणे भाग पडले. जाताना त्यांनी श्री स्वामी समर्थांना रस्त्यानजीकच्या असलेल्या झाडाखाली थांबण्याची विनंती केली. पण स्वामी महाराज चिंतोपंत परत फिरताच तेथेच अदृश्य झाले.
सोलापूरचे काम संपल्यावर चिंतोपंत पूर्वीच्या इष्ट त्या ठिकाणी आले. पाहताच तो तेथे महाराज नाहीत हे पाहून चिंतोपंत फार कष्टी झाले. चोहीकडे त्यांनी श्री स्वामी महाराजांचा तपास केला, पण महाराजांचा काही तपासला गेला. शेवटी नाईलाजाने व निराशेने अक्कलकोटाकडे जावयास ते निघाले. तोच इकडे महाराज अक्कलकोट नजीक असलेल्या खंडोबाच्या देवळात प्रकट झाले. चिंतोपंतांनाही अक्कलकोटास आपल्या घरी जाण्याच्या अगोदर त्या देवळात खंडोबाच्या दर्शनाकरता जाण्याची इच्छा झाली आणि देवळात शिरताच त्यांना महाराज दिसले. मग काय विचारावे, त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. त्यांनी लगेच श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतले व त्यांना विनवले की महाराज माझ्या घरी कृपा करून चलावे. महाराज म्हणाले, माझे घर निराळे आहे. चिंतोपंतांनी त्यांना फार आग्रह केला, पण व्यर्थ. शेवटी निरुपायाने चिंतोपंत एकटेच आपल्या घरी गेले व महाराज तेथेच थांबले. पुढे महाराज तेथून उठून गाव वेशीवर फाटक म्हणून निशाण ठेवण्याची जी जागा आहे त्या ठिकाणी 3 दिवस उपाशी राहिले. चौथ्या दिवशी फाटकातील अहमद अल्लीखा या रिसालदाराने हे वेडे गृहस्थ आहेत असे समजून त्यांची थट्टा मस्करी करण्याच्या हेतूने रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून "क्यों महाराज, हुक्का पिते हो?" असे विचारले. महाराजांनी ती चिलीम ओढण्यास सुरुवात करताच त्याच्यामध्ये जाळ होऊ लागला. ते पाहून त्या रिसालदारास वाटले की हा कोणी वेडा मनुष्य नसून मोठा अवलिया असला पाहिजे. त्यामुळे त्याच्या मनात महाराजांच्या विषयी आदर उत्पन्न झाला. महाराज 3 दिवस उपाशी आहेत असे पाहून त्याने शेजारच्या चोडाप्पा ब्राह्मणाच्या घरी त्यांची भोजनाची व्यवस्था केली. स्वयंपाक झाल्यावर महाराजांस बोलवण्याकरता चोडाप्पा आला असता महाराज रिसालदारास बरोबर घेऊन निघाले. महाराजांनी वाढलेल्या ताटाला हात लावण्यास रिसालदारास त्यांनी सांगितले. त्याला ती गोष्ट प्रशस्त वाटेना म्हणून तसे करण्यास तो कचरू लागला. तेव्हा महाराज त्याला पुन्हा म्हणाले, मत डरो, हात में पकडो. त्यामुळे मोठ्या नाईलाजाने त्याने ताटास हात लावला. पण महाराजांनी अतिशय आनंदाने 3 दिवसांच्या निराहारानंतर चौथ्या दिवशी भोजन केले आणि त्या दिवसापासून चोडप्पा यांच्याकडे त्यांचा मुक्काम सुरू झाला. श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट येथील वास्तव्यास अशा रीतीने सुरुवात झाली. समर्थ येथे जे आले ते 23 वर्ष राहिले. श्री स्वामी महाराजांचा भक्त परिवार वाढला तो अक्कलकोटीच होय. येथेही ते एका ठिकाणी क्वचितच राहत, पण काश्मीरापासून कन्याकुमारी पर्यंत जे लक्षावधी भक्तगण त्यांच्या दर्शनास येऊ लागले तेही येथेच. दर्शनाला येणाऱ्यात सर्व प्रकारचे लोक असायचे. काही आर्त, तसे काही जिज्ञासू, काही स्वार्थी, तर काही ज्ञानीही असायचे. ज्याची त्याची पात्रता पाहून त्यावर समर्थांची कृपा व्हायची. महाराजांच्या हातात खेळण्यासाठी कडी करून ठेवलेली असे व त्यावर निरनिराळ्या देवतांची चित्रे काढलेली असत. जो दर्शनास येई त्यास या देवतांतून महाराज त्यांचे उपास्य दैवत दाखवे. समर्थांच्या जवळील साहित्यात मापाच्या आकाराची हस्तिदंती व लाकडी चक्रे असत. केव्हा केव्हा त्यात धान्य भरून यातून त्यात व त्यातून यात असा त्यांचा क्रम चाले. महाराज फार थोडे बोलत, पण केव्हा केव्हा जे बोलत ते सारखे 4-5 वेळाला उच्चारित. कित्येक वेळा त्यांच्या बोलण्याचा अर्थ आसपासच्या मंडळींच्या ध्यानही येत नसे. प्रचिती आल्यावर लोक त्याचा अर्थ लावीत. एखाद्या वेळी भक्ताच्या प्रश्नाला शब्दाऐवजी कृतीनेही ते उत्तर देत आणि कृतीवरून ज्याने त्याने आपल्या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यावे लागेल. समर्थांची मर्जी प्रसन्न असली तरच ते भक्तजनांकडून सेवा करून घेत, पण जर ते रागात असले तर त्यांच्या समोरही जाण्याची कोणाची प्राज्ञा नसे. अशा वेळी आरतीची वेळ असली तरी ते आरती करून घेत नसत. केव्हा केव्हा ते फेकूनही देत. सेवेकरीही त्यांच्या मर्जीचा कल पाहूनच वागत.
महाराजांनी आरतीच्या वेळी एक बोट दाखवले तर एकच चरण म्हणावे, 2 बोटे दाखवले तर 2 चरण म्हणायचे. मात्र त्यांची मुद्रा प्रसन्न दिसली तर संपूर्ण आरती म्हणावी, असा सर्वसाधारण क्रम असे. समर्थांना येणारा राग हा खरा नसून भक्तांवरील संकटांमुळे होणारा वृत्तिक्षोभ असावा आणि याचा प्रत्ययही केव्हा केव्हा येईल. महाराजांना राव आणि रंक सारखेच असायचे. एकदा मानोजीराजे दर्शनासाठी हत्तीवर बसून आलेले महाराजांनी पाहिले. दर्शन घेऊन चरणकमलावर मस्तक ठेवीत असतानाच समर्थांनी मानोजींच्या श्रीमुखात दिली आणि रागाने ते म्हणाले, तुझे मोठेपण तुझ्या घरात, येथे ते कशाच पाहिजे. या प्रसंगानंतर मात्र समर्थांच्या दर्शनासाठी जेव्हा जेव्हा मानोजी राजे येत असत त्यावेळी आवर्जून पायीच येत. समर्थांना कुत्रा फार आवडे, पण मांजर पाहिले की ते त्याला हाकलून देत. गायीवरही त्यांची प्रीती असे. समर्थांच्या भक्तवृंदांपैकी काहींनी जर तीर्थयात्रेची परवानगी मागितली तर बहुशः मिळत नसे. परशुराम नावाचे एका सेवेकऱ्याच्या मनात काशी यात्रेस जावे असे आले. तशी परवानगी मागण्यासाठी जेव्हा तो समर्थांच्या पुढे गेला तेव्हा समर्थ त्याला म्हणाले, संत चरणाची माती तीच माझी भागीरथी. एका भाविकाने विचारले, महाराज माझे कसे होईल. चटकन महाराज म्हणाले, काय रे, तुझ्याजवळ बैल नाहीत का. म्हणजेच कष्ट करणाऱ्याला काही कमतरता भासत नाही असाच समर्थांच्या भाषणातील आशय असावा. समर्थांचे पार्थिव देहाचे वर्णन या ठिकाणी अप्रस्तुत ठरणार नाही. एक वैशिष्ट्यपूर्ण आणि चटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ते अजानुबाहू होते. त्यांचे नाक सरळ आणि लांब होते, कानही मोठे होते, छाती विशाल होती. साधारण चालीने जरी ते चालू लागले तरी बरोबर चालणाऱ्या भक्त मंडळीस पळावे लागे. ते लंगोटी नेसत असत म्हणण्यापेक्षा ती त्यांना नेसवावी लागे. पण केव्हा केव्हा ती फेकून देऊन ते दिगंबर होऊन वावरत असत. नित्य प्रातःकाळी त्यांना स्नान घातले जाई व कपाळास केशर कस्तुरीच्या गंधाची उटी लावण्यात येई. ते नेहमी 2च आचमन घेत, स्वतःच्या हाताने क्वचितच जेवत. लहान मुलाप्रमाणे त्यांना जेवू घालावे लागे आणि हा सर्व कार्यक्रम भल्या पहाटे भक्त मंडळी दर्शनाला येण्यापूर्वी उरकला जाई. कारण सारा दिवस दर्शनासाठी समर्थ असतील त्या ठिकाणी एवढी गर्दी होई की महाराजांना 5 मिनिटेही सवड मिळत नसे. दर्शनास हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिश्चन वगैरे सर्व धर्मांचे व जातीचे लोक येत. केव्हा केव्हा दर्शन घेणाऱ्या माणसाचे मातृभाषेतही ते बोलू लागत. असे असले तरी तहानेची किंवा भुकेची त्यांना केव्हाच बाधा होत नसे. केव्हा केव्हा समर्थ अन्न पाण्या वाचून 8-15 दिवसही राहत. जे स्थान त्यांना पवित्र वाटेल तेथे ते वास्तव्य करीत. समर्थांच्या स्नानाची वगैरे व्यवस्था चोळाप्पाच करत असे. स्नानानंतर त्यांची आरती करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात येईल. महाराजांना चोळप्पा अगर सुंदराबाई नावाच्या एक सेविकाच जेवू घालीत. दिवसातून बहुतेक 3 वेळा आरती होई व श्री दत्तात्रयांच्या आरत्या म्हणल्या जात. निरनिराळ्या धर्माचे लोक जसे दर्शनास येत असत तसेच निरनिराळ्या मनोवृत्तीचेही त्यात असत. अशा लोकात काही साधू तर काही असाधू, काही धूर्त तर काही कपटी असायचे. पण त्यांची महाराजांचे पुढे काहीच मात्रा चालत नसे. लगेच ते त्यांचे वैगुण्य उघडे करून दाखवीत. जशी जशी महाराजांची कीर्ती व वैभव वाढत चालले होते तसतसे भक्तजनांनाही आपापल्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या दैनंदिन सुखसोयींची काळजी घ्यावी असे वाटू लागले. पण समर्थांना काय, ते आता मेण्यात बसतील तर 5 मिनिटांनी उतरून रानावनातून अनवाणी पायाने एकटेच चालू लागतील. एखाद्या वेळी मऊ शय्येवर विश्रांती घेतील तर एखाद्या वेळी कंटकाच्या शय्येवर पण झोपले असतील. श्रीमंत विंचुरकर यांची समर्थ चरणी दृढ भक्ती जडली होती. आपला भुजंगा नावाचा एक आश्रित त्यांनी महाराजांच्या सेवेसाठी ठेवला होता. महाराज त्याला फिरंगी म्हणून हाक मारीत. श्रीमंत मालोजी राजे यांनीही
समर्थांच्या सेवेसाठी गाई, घोडा, मेणा इत्यादी लवाजमा दिला होता. राणीसाहेबांचीही श्री स्वामींच्या चरणी अत्यंत श्रद्धा होती. त्यामुळे केव्हा केव्हा समर्थ राजवाड्यात जाऊन 8-8 दिवस मुक्काम करीत, तर दर्शनासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी राजवाड्याबाहेर तिष्ठत उभ्या असत. सायंकाळच्या सुमारास राजवाड्याच्या गच्चीवर येऊन महाराज सर्वांनाच दर्शन देत. एखाद्या वेळेस दर्शनासाठी जमलेल्या मंडळीतून एखाद्या व्यक्तीस त्याचे नेमके नाव घेऊन महाराज जवळ बोलावित असत आणि त्याची विचारपूस करून एखादी सेवा करण्यास सांगून प्रसाद वगैरे देऊन त्यास पाठवेत. अशा रीतीने समर्थांच्या सहवासात राहण्याचे सद्भाग्य ज्यांना लाभले त्यांना मिळालेल्या आनंदाचे वर्णन करता येणार नाही. दर्शनेच्छू भक्तगणात जेवढी विविधता तेवढीच विविधता समर्थांच्या प्रचितीत येईल. श्री स्वामी समर्थांच्या कृपाछत्राखाली आल्याने ज्यांचे जीवित साफल्य झाले अशा अनेक व्यक्तींबद्दल लिहिता येईल. त्यात जसे जिज्ञासू असत तसे आर्तही असत, ऐहिक सुखसोयी मिळाव्यात या भावनेने प्रापंचिक असत, तसेच परमार्थाची जोडगत व्हावी या भावनेचे संन्यस्तही असत, थोडीफार सेवा करून तेवढेच मानसिक समाधान मिळावे असे म्हणणारे असत, तसेच सारा देह समर्थ चरणी जिजवावा या भावनेने उर्वरित आयुष्य अक्कलकोटी घालवणारे असत. समर्थांच्या केवळ कृपा कटाक्षाने पावन झालेले पुण्यात्मे असत, तसेच परमार्थाचे मार्गात अधिकारपद प्राप्त झालेले असत, पण काही अडचणींनी अडखळणारेही असत. अशा सर्वांनाच ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे किंवा समर्थांच्या इच्छेप्रमाणे कृपाप्रसाद होत असे. श्री स्वामी समर्थ.